नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी, विषय आहे भूगोल, त्यातील 11वा धडा वाहतूक व संदेशवहन. तर चला विद्यार्थ्यांनो, या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. याच्या आधीचे सुद्धा सर्व धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे, 9वी भूगोल स्वाध्याय म्हणून. आणि या प्लेलिस्टमध्ये याच्या आधीचे सर्व स्वाध्याय अवेलेबल आहे. तर तुम्ही तेच बघायचे असतील तर या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. आणि आता जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. विद्यार्थ्यांनो, प्रश्न पहिला आहे, फरक स्पष्ट करा. आणि यातील लोहमार्ग व रस्ते मार्ग. तर चला या दोघांच्यातला फरक काय बघूयात आपण. लोहमार्ग म्हणजे आपला रेल्वे रूट जो आहे त्याला आपण लोहमार्ग म्हणतो. तर यातला पहिला फरक बघा. रस्ते मार्गाच्या तुलनेत लोहमार्ग हा अधिक जलद वाहतूक मार्ग आहे. ओके, तर लोहमार्गाच्या तुलनेत रस्ते मार्ग हा कमी जलद वाहतूक मार्ग आहे. त्यानंतर लोहमार्गाचे जाळे हे विरळ आहे, म्हणजे सगळीकडेच रेल्वे फिरते असं नाही. तर त्याचं पर्टिक्युलर एक जाळं आहे आणि ते कसं आहे, विरळ आहे. रस्ते मार्गाचे जाळे दाट आहे, तर सगळीकडे रस्ते आहेत. तिसरं, वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही. रस्ते मार्गावरती मात्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यानंतर रस्ते मार्गावरील वाहतुकीपेक्षा लोहमार्गावरील वाहतूक ही स्वस्त असते आणि लोहमार्गावरील वाहतुकीपेक्षा रस्ते मार्गावरील वाहतूक ही खर्चिक असते. त्यानंतर आपण आणखीन यात पॉइंट्स टाकू शकतो. लोहमार्गावरून जी वाहतूक होते यामुळे जे प्रदूषण होतं हे कमी प्रमाणात होतं, म्हणजेच वायू प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण हे कमी प्रमाणात होतं. रस्ते मार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषण जास्त प्रमाणात होतं. त्यामध्ये वायू प्रदूषण आहे आणि ध्वनी प्रदूषण देखील आहे. ठीक आहे, तर टोटल आपण असे हे 5 पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. पुढचं बघायचं आहे आपल्याला वाहतूक व संदेशवहन. तर चला, वाहतूक म्हणजे काय पहिल्यांदा बघू, संदेशवहन म्हणजे काय बघू. ज्या सेवेने वस्तू व प्रवासी यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण केली जाते त्याला वाहतूक म्हणतात. म्हणजे आपण आपल्या या गावाहून दुसऱ्या गावाला जाणे किंवा काही वस्तू या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, याची जी ने आण केली जाते त्याला काय म्हटलं जातं, वाहतूक असं म्हटलं जातं. मग संदेशवहन म्हणजे काय बघा. ज्या सेवेने माहितीची देवाणघेवाण केली जाते त्याला संदेशवहन म्हणतात. ओके, म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणे यालाच संदेशवहन, आपण इंग्लिशमध्ये त्याला कम्युनिकेशन असं म्हणतो. सेकंड, सायकल, रिक्षा, ट्रक, जहाज, विमान इत्यादी वाहतुकीची साधने आहेत. म्हणजेच जवळजवळ बघा, रस्ते मार्ग आले, लोहमार्ग आले, जलमार्ग आला किंवा विमान मार्ग आला, तर ही सगळी वाहतुकीची साधनं याच्यामध्ये येतात. संदेशवहनाची बघा काय साधने आहेत. आकाशवाणी, वर्तमानपत्रे, मोबाईल फोन, इंटरनेट इत्यादी संदेशवहनाची साधने आहेत. तिसरं, वाहतूक सेवेमुळे अपघात, प्रदूषण, वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या उद्भवतात. संदेशवहनामुळे तांत्रिक अडथळे म्हणजे काहीतरी टेक्निकल इश्यू येतो, सायबर गुन्हे जे असतात यांसारख्या समस्या या वहन या सेवेत असतात. ओके, तर हा झाला या दोघांच्यातला फरक. आता पुढचा काय विचारला आहे बघा. पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने. चला विद्यार्थ्यांनो, या दोघांच्यातला फरक. प्राचीन काळापासून वापरण्यात येणाऱ्या संदेशवहनाच्या साधनांना पारंपरिक संदेशवहनाची साधने म्हणतात आणि आधुनिक काळात वापरण्यात येणाऱ्या संदेशवहनाच्या साधनांना आधुनिक संदेशवहनाची साधने म्हणतात. आता त्याचे एक्झाम्पल्स बघूयात. वर्तमानपत्र, त्यानंतर पत्र, दूरदर्शन, आकाशवाणी,
इत्यादी संदेशवहनाची पारंपरिक साधने आहेत. नाव लेटेस्ट किंवा मॉडर्न कम्युनिकेशन, आंतरजाल म्हणजेच आपण त्याला इंटरनेट म्हणतो, मोबाईल फोन एक्सेट्रा, ही संदेशवहनाची आधुनिक साधने आहेत. त्यानंतर तिसरं, पारंपरिक साधनांद्वारे माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो असे नाही, परंतु आधुनिक साधनांच्या द्वारे माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो. ओके, सो अशा या 3 पॉइंट्स मध्ये आपण यामधील फरक स्पष्ट केलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे दुसरा. तर त्याआधी विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. दुसरा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. यातील अ, वर्तमानपत्राचा वापर संदेशवहनासाठी होतो हे विधान स्पष्ट करा. तर बघा, आता वर्तमानपत्र, आपल्या घरामध्ये जो पेपर येतो यातून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते, वेगवेगळ्या गोष्टी कळतात, बाहेर जगामध्ये काही घडामोडी चालली त्या कळतात. म्हणजेच काय होतं, तर या वर्तमानपत्रातून आपल्याला एक मेसेज मिळतो. संदेशवहन म्हणजे काय, तर मेसेज होतो, कम्युनिकेशन होतं त्याद्वारे. ओके, तर हेच आपल्याला इथं स्पष्ट करायचं आहे. ताज्या घडामोडी, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि हवामान विषयक माहिती वर्तमानपत्रामध्ये छापली जाते. अगदी कमी खर्चामध्ये वर्तमानपत्राद्वारे अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे वर्तमानपत्राचा वापर संदेशवहनासाठी होतो. तर बघा, वर्तमानपत्र जे आहे हे, याचा खर्च किती आहे, खूप कमी खर्च आहे. तर या थ्रू कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि कमी खर्चात जी माहिती आहे किंवा जो संदेश आहे हा सर्व लोकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे वर्तमानपत्राचा वापर संदेशवहनासाठी होतो. दुसरा हा प्रश्न, टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा. आता टीव्ही आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही असतो. या टीव्हीवरती वेगवेगळे चॅनल्स असतात, त्या चॅनल्सवरती वेगवेगळे प्रोग्राम्स म्हणजे सिरियल्स असू देत किंवा न्यूज चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज असतात. तर यावरून त्यांनी काय सांगितलं आहे की टीव्ही हे संदेशवहनाचं स्वस्त साधन आहे. हे कसं ते स्पष्ट करा. तर बघा, ज्या ताज्या घडामोडी आहेत, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि हवामान विषयक, त्याचबरोबर क्रीडा विषयक कार्यक्रमाचे प्रसारण टीव्ही या संदेशवहनाच्या सहाय्याने केले जाते. अत्यंत कमी खर्चामध्ये टीव्हीच्या माध्यमातून देशातील अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवणे शक्य होते, म्हणून टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे. प्रश्न 1, भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते. आता भ्रमणध्वनी म्हणजे काय, मोबाईल. ओके, तर याचा उपयोग करून कोणत्या कोणत्या पद्धतीचे कम्युनिकेशन करता येतं, याचं उत्तर आपल्याला इथं लिहायचं आहे. तर बघा, प्रश्न तुमच्या फेवर मधला आहे, प्रश्न खूप सोपा आहे. उत्तर बघा, भ्रमणध्वनीच्या सहाय्याने प्रत्यक्षपणे संवाद साधून शाब्दिक तोंडी स्वरूपाचे संदेशवहन करता येते. म्हणजे डायरेक्ट कॉल करता येतो, मेसेज करता येतो. त्याचप्रमाणे आता व्हिडिओ कॉलिंग सुद्धा सुविधा देखील उपलब्ध आहे. मेसेजच्या सहाय्याने लिखित स्वरूपाचे संदेशवहन करणे शक्य होते. मोबाईल मधील विविध प्रोग्रामच्या मदतीने शाब्दिक व अशाब्दिक स्वरूपाचे संदेशवहन करता येते. विद्यार्थ्यांनो, प्रश्न पुढचा आहे तिसरा, खालील माहितीच्या आधारे नावे लिहा. तर आपल्याला नावं लिहायची आहे. बघू काय काय विचारलं. पहिला, विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे.
यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक, नागपूर, नांदेड, कोल्हापूर. ओके, ही महाराष्ट्रातील अशी शहरं आहेत की जिथे विमानसेवा उपलब्ध आहे. प्रश्न आ, टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा. तर पोस्ट ऑफिस थ्रू आपलं संदेश वहन होतं, म्हणजे लेटर्स आपले इकडून तिकडे पोहोचवले जातात, कुरिअर्स, लेटर्स असू देते. त्यानंतर बँकिंग सुविधा आहे, आयुर्विमा आहेत, बचत सुविधा आहे आणि माहितीचे संकलन इत्यादी. ई प्रश्न, तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग. तर आमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग आहे MH16. त्यानंतर ई, महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे. तर ते आहेत मुंबई, वसई, घारापुरी, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ले, डहाणू, हर्णे आणि श्रीवर्धन. चौथा प्रश्न आहे, सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. तर यासाठी आपल्याला असा अ गट, ब गट आणि क गट 3 गट दिलेले आहेत. तर अ गटाशी ब गट, आणि या गटाशी क गट असे हे आपल्याला साखळी बनवायचे. ओके, तर चला याचं उत्तर बघा. टपाल सेवा, याच्यासाठी येणार संदेश वहनाची पारंपरिक पद्धत. स्पीड पोस्ट. शिवनेरी हा येणार रस्ते मार्ग, आरामदायी प्रवास. आंतरजाल म्हणजेच इंटरनेट. ओके, तर संगणक जोडणीचे जागतिक जाळे म्हणजे वेब, सगळीकडं त्याचं जाळं पसरलेलं आहे, इंटरनेटचं जाळं. माहितीचे आदान प्रदान म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन एक्सचेंज. रो वाहतूक म्हणजेच लोहमार्ग, आणि याच्या थ्रू इंधन, वेळ आणि श्रमाची बचत होते. तर बघा, आपण अशा पद्धतीने अ गट, ब गट आणि क गट याची व्यवस्थित अशी साखळी बनवलेली आहे. विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा स्वाध्याय संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा नक्की शेअर करा.